यवतमाळ जिले में लंबे इंतजार के बाद हुई मूसलाधार बारिश ने किसानों की मुश्किलें बढ़ा दी है। मौसम विभाग की ओर से इस वर्ष कम बारिश की संभावना जताई गई थी, जिसके चलते कई किसानों ने धूल बुआई की थी, जबकि कुछ किसान हाल ही में बुआई के काम में जुटे थे। लेकिन 23 दिनों के बाद हुई तेज बारिश ने कई क्षेत्रों में खेतों को नुकसान पहुंचाया है। बारिश के तेज बहाव से खेती की मिट्टी बह गई और बड़ी मात्रा में बीज भी नष्ट हो गए। इससे किसानों को दोबारा बुआई करने की नौबत आ गई है, जिससे उनकी लागत और बढ़ने वाली है। पहले ही देरी से बारिश होने के कारण किसान चिंता में थे। अब फसल और बीजों के नुकसान ने आर्थिक संकट को और गहरा दिया है। किसान सवाल उठा रहे हैं कि ऐसी परिस्थितियों में खेती कैसे करें और जीवन व्यापन कैसे चलाएं। 2 एकर पराठी आणि भेंडी लावली होती, ती पूर्ण खरडून गेलेली आहे. बेडवर लावली होती, पूर्ण लेवल झालेली आहे. ते एवढा भयंकर पाऊस झालेला आहे. तरी अंदाजे 15 ते 20 हजाराचा नागरिक बियाणं मजुरी किती 15 ते 20 हजाराचं अंदाज. ते आता पराठी लेट झाली आहे, त्याच्यानं आता ते बोंडअळी आणि हे अटॅक होऊ शकते. पराठीच लावणं चालू आहे. ती जे काही निघली होती पराठी, तर त्याच्यामध्ये 5 किलो टोपलं चालू आहे. पाऊस जे आहे 20-25 दिवस लेट झालेला आहे आणि जे आम्ही जे लावलेलं आहे 20-25 अगोदर ते दबल्या गेलेलं आहे आणि जे आता जे पावसामुळे जे आहे ते मातीतनी दबल्यामुळे निघून नाही राहिलेलं आहे. त्याच्यानं आता नुकसानच झालेलं आहे. त्या याचंवालं सोयाबीन, पराठी, तूर हे जे पीक आहे हे पाऊस जास्त झाल्यामुळे दबल्या गेलेलं आहे. काय ते आता हे सत्र जे गेलेलं आहे त्याच्यामुळे आता ते पराठी लावली आपण, समोर याची येत नाही राहत, पण रोगराई जे आहे ते जास्त येऊ शकते. नवीन जे आहे आता ते दबल्यामुळे कसं आहे, ते समोर दबल्यामुळे होऊ शकत नाही आता, कारण परिस्थिती अशी आहे का हे पाऊस जे आहे हे जास्त झाल्यामुळे दबले ना. आता कसं आहे शेतकऱ्याचे बियाणं दबल्यामुळे आता मरूही शकत नाही, जगूही शकत नाही. कारण कसं आहे सरकार काही मदत करू शकत नाही. आता यावेळेस मग देऊ नंतर देऊ अशा ढकलत चाललेलं आहे. ते आता कसं आहे आपण दरवर्षी दरवर्षी भरूनही बी पीक विमा काही मिळून नाही राहिला. त्याच्याने शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती आहे ती थोडीशी मंदावलेली आहे. काय नाव तुमचं? रमेश गुणारामजी गोहाळे, किनी.